संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संविधान चषक माऊली प्रतिष्ठानकडे। अंतिम सामन्यात माऊली प्रतिष्ठानचा धमाकेदार विजय, मैदानात जल्लोष। अहिल्यानगरात संविधान दिनानिमित्त आयोजित 5 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात माऊली प्रतिष्ठानने थरारक खेळ करत फैयाजभाई फ्रेंड सर्कलवर दणदणीत विजय मिळवत संविधान चषकावर आपलं नाव कोरलं। आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या संकल्पनेतून निर्मलनगर पौलबुद्धे मैदानावर झालेल्या या स्पर्धेत 40 वर्षांवरील 12 संघांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन दाखवले। अंतिम सामन्यात माऊली प्रतिष्ठानने कौशल्य, फिटनेस आणि तंत्राची उत्तम सांगड घालत 31,000चे प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक पटकावला। या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज अवेज शेख, उत्कृष्ट गोलंदाज श्रीकांत असलकर, मॅन ऑफ द सिरीज सचिन हरिश्चंद्र, बेस्ट फिल्डर रॉबिन महाडिकर असे अनेक विजेते ठरले। तर मॅन ऑफ द मॅच म्हणून कुंडलिक कटोरे, प्रमोद घाडगे, वैभव भगत, वाजिद शेख, विकी निकरड, ऋषी टोकेकर, मच्छिंद्र म्हस्के, अवेज शेख, जावेद शेख यांचा गौरव करण्यात आला। पारितोषिक वितरण सोहळ्यात सुरेशभाऊ बनसोडे, तोफखाना पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, प्राध्यापक माणिक विधाते, गजेंद्र भांडवलकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या शानदार आयोजनामुळे संपूर्ण परिसरात संविधान दिनाचा उत्साह अधिकच उंचावला असून विजेत्या माऊली प्रतिष्ठानच्या विजयाची चर्चा सर्वत्र रंगली आहे। दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आजच्या दिवशी जी काही आपण क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवली आणि या ठिकाणी आमचे मित्र सुरेशभाऊ बनसोडे, व्यासपीठावर हजर सगळे मान्यवर, सुरेश भाऊंनी मला फोन केला दुपारी की अशी अशी स्पर्धा आहे पौलबुद्धे मैदानावर आणि बक्षीस वितरण आहे, तुम्ही या। तर मी लगेच हो म्हणालो आणि या ठिकाणी आलो। काही षटकं मला पाहायला मिळाली, अत्यंत सुंदर खेळ पाहायला मिळाला, आनंद वाटला आणि जो काही जोश आणि जल्लोष आपल्या खेळाडूंनी केला तो पाहून खरंच मजा आली। क्रिकेटचं प्रेम भारतीयांमध्ये, आपल्यांमध्ये, सगळ्यांमध्ये आहे। मला आठवत होतं 80-90चा काळ, आमच्या गावामध्ये 1-2 TV होते फक्त आणि ते क्रिकेट सामने पाहण्यासाठी आम्ही ते मारवाडी लोकांच्या दारात जसे बसतात तसे आम्ही बसायचो। 10-15 षटकं होईपर्यंत ते घरात घेत नसायचे। नंतर मात्र मग ते त्यांना दया यायची, या पोरांना आतमध्ये, असे सामने आम्ही पाहिलेले आहेत। त्या काळात कोणाच्याकडे TV नसायचा, परंतु हाऊस खूप होते क्रिकेट खेळण्याची आणि क्रिकेट पाहण्याची। तर त्या आठवणी आता पुन्हा जाग्या झाल्या। जो काही विजयी संघ आहे त्याचं मी अभिनंदन करतो आणि जे काही उपविजेते आहेत त्यांनाही मी असं सांगेल की तुम्ही नावमेद होऊ नका। विजय आणि पराजय हा एक खेळाचा भाग आहे आणि खेळ भावना आणि खेळाडू वृत्ती हीच खेळाची सगळ्यात मोठी देणगी आहे। या ठिकाणी आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा तुम्हाला मैदानावर मिळतो की विजय आणि पराभव हे सारखेच आपण स्वीकारायचं असतं। दोन्ही गोष्टी आपण नम्रतेने घ्यायच्या असतात। विजयाचा उन्माद नको आणि पराभवाचं शल्य नको, परत प्रयत्न करायचे आणि विजयासाठी प्रयत्न करायचे। या ठिकाणी अत्यंत सुंदर स्पर्धा साजऱ्या झालेल्या आहेत आणि आज तो बक्षीस वितरण समारंभ आहे, त्यात जे काही विजयी खेळाडू झालेले आहेत त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। 40+ ज्यांचं एज आहे त्यांच्यासाठी आयोजित केली होती की जो फिटनेस आजकाल कमी होत चालला। हो, ही सगळी जे 12 टीम होते सर्व 40+ होते विद्यार्थी सर। तर आता बाकीचे मुलं तर खेळतच असतात, छोट्या वयाचे 20-25, 30च्या आतमध्ये, पण हे जे आपण आयोजित केलं की 40+ म्हणजे खेळाडूमध्ये किंवा आपले जे इतर लोक आहेत त्यांना एक व्यायामाची आवड, कोणता तरी खेळ खेळला पाहिजे। आजकाल ते आपण कोविडमध्ये पाहिलं की एक आपलं शरीर तंदुरुस्त पाहिजे, त्यास आम्ही याच्यात ही स्पर्धा आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित केली व आपलं जे भारताचं संविधान आहे त्याचा पण एक प्रचार प्रसार व्हावा यामध्ये तो पण उद्देश होता की आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा झाल्या पण संविधान या नावाने कोणती स्पर्धा नव्हती झाली। तर आपण ती संविधान चषक या नावाने ठेवली व आताच विद्यार्थी सरांनी जे सांगितलं आपण ही अशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करू। सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो व
ज्या विजयी टीम झाली त्यांचं स्वागत करतो व जे पराभूत झाली ते पण त्यांना पण शुभेच्छा देतो की पुढच्या वेळेस तुम्ही नक्की जिंकता. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.